आता खाजगीकरणाचा घाट घालून याला दिशा बदलण्याची ही वेळ नाही। येणाऱ्या महासभेमध्ये कुपवाडमधले सर्व नगरसेवक आम्ही आवाज उठवून हा विषय तर निश्चितपणे आणून पाडू। प्रशासनानं कोणाच्या सांगण्यावर विषयपत्र आणलं कळत नाही, परंतु खाजगीकरणाचं विषयपत्र आणले। नमस्कार। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 8 मधील वारणाली परिसरामध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात आले। जो पाठीमागचं जे हॉस्पिटल पाहत आहे हे अगदी खाजगी हॉस्पिटलपेक्षाही भारी इमारत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं बांधून तयार आहे। का या इमारतीचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि आता ह्या इमारतीचं लोकार्पण होण्याच्या मार्गावर असताना महापालिका प्रशासनानं मात्र हे जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतले जे सामाजिक संघटना आहेत, पक्ष आहेत, वेगवेगळ्या सत्तेतल्या काही नगरसेवकांनी याला विरोध केलेला आहे। खरं पाहायला गेलं तर ही इमारत ज्यावेळी बांधायला सुरुवात केली किंवा याचा सुरुवात जेव्हा झाली तेव्हा शुभारंभ जेव्हा झाला तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं यासाठी अनेक पातळ्यांवरती आपलं योगदान देणारे जे नगरसेवक आहेत, या प्रभागाचे नगरसेवक आहेत विष्णू माने, जे राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत, ते आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, कारण अगदी पायाभरणीपासून त्याच्या आधीपासून तुम्ही या प्रक्रियेमध्ये आहात आणि आता हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुपवाड हे सुरुवातीपासूनच संघर्षामधून उभा राहिलेला आहे आणि हे चालू करण्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतं। हे दुर्भाग्याची गोष्ट आहे। मी महापालिका प्रशासनाचा निषेध करतो, कारण महाराष्ट्र शासनानं हे सार्वजनिक हॉस्पिटल गोरगरिबांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनानं 10 कोटी रुपये जवळजवळ निधी या हॉस्पिटलसाठी दिला। ते काय खाजगी तत्वावर चालवण्यासाठी दिलेलं नाही। MIDCतले मोलमजूर असतील, आपल्या या कुपवाड परिसरामधले गोरगरीब नागरिक असतील, या सगळ्यांना कायमस्वरूपी सरकारी यंत्रणेतर्फे चालवण्यात यावं आणि महापालिकेचे एक हॉस्पिटल 5-6 लाख लोकसंख्येच्या हिशोबानं जी गरज आहे त्याप्रमाणे 37 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलं। पहिले 5-6 वर्ष प्रशासनाच्या दिरंगाईमुळं आणि प्रशासनाने कुपवाड का वारणाली हा वाद निर्माण केला आणि त्यामध्ये 5-6 वर्ष गेली आणि त्यानंतर आज ही इमारत प्रशासक काळामध्ये पूर्ण झाली, परंतु त्याचं लोकार्पणाचं नियोजन न करता प्रशासनानं कोणाच्या सांगण्यावर विषयपत्र आणलं कळत नाही, परंतु खाजगीकरणाचं विषयपत्र आणले। हे मी सांगली महापालिकेच्या प्रशासनाचा या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी, कुपवाडाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो। कारण ज्या महापालिकेचं 1600 कोटी बजेट आहे त्यांना 7-8 कोटी म्हणजे शून्य गोष्ट आहे आणि दवाखाना असेल, पाणीपुरवठा व्यवस्था असतील, ह्या व्यवस्था नफा तोटा बघून चालवायचे नसतात। नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीनं शासनानं हे राज्य शासन, केंद्र शासन निधी देत असतं आणि लोकसंख्येच्या हिशोबानं जी यंत्रणा उभी करायला लागते। सिव्हिल हॉस्पिटल हे जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी असते, महापालिकेतल्या शहरातल्या नागरिकांची सोय, मग डिलिव्हरीची असू दे, ॲक्सिडेंट झालेल्या पेशंटची असू दे, थंड ताप आलेल्या नागरिकांची, गोरगरीब नागरिकांचे व्यवस्था महापालिकेच्या वतीनं तात्काळ व्हावी म्हणून हे वारणाली मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कुपवाड हे शासनानं मंजुरी दिलं आणि आज ते पूर्ण झालं। त्याला लागणारी यंत्रसामुग्री सुद्धा संपूर्ण आणून ठेवलेली आहे। आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांच्या तिघांची वेळ घेऊन याचा आता लोकार्पणाची वेळ आहे। आता खाजगीकरणाचा घाट घालून याला दिशा बदलण्याची ही वेळ नाही। येणाऱ्या महासभेमध्ये कुपवाडमधले सर्व नगरसेवक आम्ही आवाज उठवून हा विषय तर निश्चितपणे आणून पाडू, परंतु या 2-3 महिन्यात लोकार्पण सोहळा करून लोकांना हे हॉस्पिटल वापरण्यात आणण्यासाठी माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून या भागाचा माझा प्रयत्न राहील। तुम्ही सध्या महापालिका सत्तेमध्ये आहात, सत्तेतले नगरसेवक आहात, यासाठी नेमकी तुमची भूमिका आता येणाऱ्या जी महासभा आहे त्यामध्ये नक्की काय राहणार आहे आणि प्रशासनाला इशारा तुमचा काय राहील?
प्रशासनाला हे जो विषय चुकीच्या पद्धतीने आणलाय तो प्रशासनाने माघार घ्यावा आणि महापालिकेच्या वतीने चालवण्यासाठी प्रशासन काळामध्ये गांधीसाहेब असताना 25 लोकांची जाहिरात काढली होती. ते 25 लोकांची सुद्धा जाहिरातीला लोकांचा प्रतिसाद आला. म्हणजे त्यात नर्स असतील, ब्रदर असतील, डॉक्टर असतील, त्यांची ताबडतोब ऑर्डर काढून आणि लागणारा आणखी काय 75-100 108 लोक लागणार आहेत असं त्यांच्या प्रशासकीय टिप्पणीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. अजून 75 लोक जरी लागणार असतील किंवा 80 लोक लागणार असतील ते मानधनावर घ्यावीत किंवा टेंडर पद्धतीने घ्यावीत, परंतु तात्काळ हे हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मी पार्टी मीटिंगमध्ये सुद्धा माझी भूमिका सत्तेमध्ये जरी असलो, प्रशासन चुकीचं वागत असेल तर त्याला आमचा विरोध राहील. त्याच्याशी काय देणं घेणं नाही. चुकीच्या कारभाराला विरोध करण्यासाठी सुद्धा लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याचा उपयोग करून जनतेला संघ घेऊन वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, त्याच्या पलीकडे जाऊन न्यायालयात जाऊन सुद्धा ही लढाई आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामध्ये निश्चितपणे जनतेच्या आशीर्वादानं यश येईल. ज्यावेळी हॉस्पिटलची सुरुवात करताना सुद्धा हा संघर्ष झाला, आता चालू करताना सुद्धा करावा लागेल आणि त्याची करण्याची मानसिकता आमची सर्व नागरिकांना, या प्रभागातले सर्व पक्षातले कार्यकर्त्यांना एकत्रित करून आम्ही हा लढा लढू. खरं तर बघायला गेलं तर सांगलीचे विधानसभेचे आमदार आहेत किंवा मिरजेचे आमदार आहेत, यांच्याशी काय पाठपुरावा करणार, त्यांच्याशी काय बोलणं झालं काय आपल्याला? या 2-3 दिवसामध्ये महासभेला विषय असल्यामुळं सर्वपक्षीय नेत्यांना भेटून मग सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, मिरज विधानसभेचे खाडेसाहेब असतील आणि आमचे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकुडे यांच्यासुद्धा हा विषय कानावर घालून हे खाजगीकरणाचा घाट आम्ही हाणून पाडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना भेटून प्रयत्न करणार आहोत. कारण हा संपूर्ण महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांचा विषय, हा कुठल्या पक्षाचा पार्टीचा विषय नाही. आणि नवीन आलेल्या आयुक्तांची कोणीतरी दिशाभूल करून हे विषयपत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्तांनी सुद्धा यामध्ये खोलात जाऊन याचा अभ्यास करावा आणि नागरिकांच्या हिताच्या निर्णयासाठी त्यांनी सभागृहामध्ये तशी भूमिका प्रशासनाच्या वतीनं मांडायला पाहिजे. मी गेल्या 2 दिवसापूर्वीच धीरज सूर्यवंशी महापौर यांना माझं लेखी पत्र देऊन मी त्याचा विरोध नोंदवला आहे आणि तुम्ही विषयपत्र अजेंड्यावर घेऊन या आणि हे रद्द करावं आणि लोकार्पण सोहळ्याची तारीख फायनल करून नेते मंडळीला बोलून लोकार्पण सोहळ्याचं नियोजन करावं आणि त्याला लागणाऱ्या स्टाफची भरती करण्याची व्यवस्था, त्याचे आदेश देण्याचे सुद्धा लेखी पत्रव्यवहार माझी सध्या विद्यमान महापौर आपले धीरज सूर्यवंशी यांच्याकडे केलेला आहे. आणि पार्टी मिटिंगमध्ये आणि दोन्ही पक्ष भाजप असेल राष्ट्रवादी आम्ही पॉझिटिव्ह धोरण ठरवून हा विषय हाणून पाडण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. आपल्याबरोबर हे हॉस्पिटल कृती समिती जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्या कृती समितीचे एक सदस्य आहेत आणि शिवसेनेचे कुपवाड कारण आता सत्तेतल्या एका पक्षाचे तुम्ही पदाधिकारी निर्णयाचा निषेध करून माझे सहकारी मित्र व इथले नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत असून सुद्धा आम्हाला निषेध करावा लागतोय, हे आमचं दुर्दैव आहे. तसं हॉस्पिटल करण्यासाठी संघर्ष करावा लागला, म्हणजे हे हॉस्पिटल करण्यासाठी संघर्ष करावा लागला, तसं आता हे हॉस्पिटलचं लोकार्पण करताना सुद्धा संघर्ष करावा लागेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. महापालिकेत जर आज आपण विचार केला तर कुपवाड शहरामध्ये अष्टविनायक नगर असेल, मंगलमूर्ती कॉलनी असेल, महात्मा फुले सोसायटी असेल किंवा मग इथलं शारदानगर असेल, कुपवाड भागातील दुर्गानगर असेल, प्रभाग क्रमांक 1 मधील अहिल्यानगर असेल, असा बऱ्याचशा भागामध्ये MIDC मध्ये काम करणारे सर्वसामान्य लोक, मजूर लोक म्हणा, गरीब असतील किंवा इतर काही सुपरवायझर लोक असतील, अशा लोकांचा मिळून हा इथला भाग विस्तारित झालेला आहे. आणि ह्या लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्या, वैद्यकीय सुविधा मिळाव्या यासाठी एवढी मोठी प्रशस्त जागा आणि प्रशस्त हॉस्पिटल आज इथं उभं करण्यात आलं आहे. उभं करताना सर्वप्रथम हे महापालिकेचं हॉस्पिटल असं या लोकांनी गृहीत धरून म्हणजे इथल्या प्रतिनिधींनी आम्ही सर्वांनी संघर्ष करून याची मान्यता मिळवली. आणि आता एवढं चांगलं सुसज्ज हॉस्पिटल झालं असताना त्याचं खाजगीकरण करायचं आणि इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला परत वेठीस धरायचं, या लोकांनी वैद्यकीय सेवेसाठी कुठे जायचं? महागड्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना उपचार घेणं परवडत नाही, म्हणून तर आपण हे महापालिकेचं हॉस्पिटल सुरू करतोय आणि परत याचं खाजगीकरण करून म्हणजे पुन्हा लोकांची शुद्ध फसवणूक केल्यासारखी होईल. म्हणून मी सर्वप्रथम म्हणलं की सत्तेत असताना आम्हाला याचा निषेध करावा लागतोय, ह्यासारखं दुर्दैव नाही. जसं माझे सहकारी मित्र इथले नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितलं
की महापालिकेत ठराव जेव्हा होईल तेव्हा आम्ही कडाडून विरोध करू. आमचा सर्व पाठिंबा विष्णू माने साहेबांना असेलच, पण आम्ही शिवसेना स्टाईलनं बोलणारे लोक आहे. आम्ही काय पुष्पगुच्छ देऊन किंवा हे घेऊन अशा पद्धतीनं नाही, तर आम्ही शिवसेना स्टाईलनं याला विरोध करू आणि हा त्यांचा जो घाट आहे घातलेला त्यांनी खाजगीकरणाचा हा हाणून पाडू, हीच ग्वाही मी या निमित्तानं देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं हे जे हॉस्पिटल या ठिकाणी बांधलेलं आहे ते बांधून आता तयार आहेत. त्यामधली जी उपकरणं लागत आहेत ती सगळी आणून तयार आहेत. परंतु आता लोकार्पण होण्याच्या मार्गावर असतानाच महानगरपालिका प्रशासनानं मात्र या ठिकाणी खाजगीकरणाचा विषय समोर आणलेला आहे. परंतु याला तीव्र विरोध, कडाडून विरोध पक्ष असतील, संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी केलेला आहे. लवकरात लवकर या हॉस्पिटलचं लोकार्पण झालं पाहिजे. इथले जे कर्मचारी जे लागणार आहेत त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती या संदर्भामध्ये झाली पाहिजे. त्या संदर्भातली जाहिरात ही प्रसिद्ध झाली पाहिजे आणि त्यांची नियुक्ती लवकरात लवकर या ठिकाणी करावी. या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे महापौर असतील, आयुक्त असतील, त्याचबरोबर सांगली आणि मिरजेचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्याकडेही तशा तऱ्हेची मागणी केलेली आहे. आणि येत्या 20 जुलै रोजी जे महासभा महानगरपालिकेमध्ये पार पडणार आहे त्यामध्ये हा विषय अजेंड्यावर आणून त्या संदर्भात चर्चा होणार आहे आणि या प्रशासनानं हा विषय पाठीमागं घ्यावा आणि लवकरात लवकर लोकार्पण करावं. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत. त्याशिवाय न्यायालयीन लढा द्यावा लागला तर तोही देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. परंतु प्रशासन 20 तारखेला नक्की काय निर्णय घेत आहे याकडे पाहणं मात्र गरजेचं ठरणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.